नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे हिशोब लागत नसल्याने सरोज अद्वैतची मदत घेण्यासाठी त्याच्या रूममध्ये जात असते. सकाळी सकाळीच तिने काम काढलेलं असतं आणि त्याच्या रूममध्येही ती सकाळी सकाळी जात असते. तेव्हा अद्वैत कलाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असतो. ते पाहिल्यानंतर ती जोरात ओरडते आणि अद्वैतला हाक मारते. अद्वैत डचकून उठतो आणि उठल्यानंतर लगेचच त्याच्यावरती चिडायला सुरुवात होते. हे तुमच्या दोघांचं काय चालू आहे आणि तुम्ही दोघे इतक्या जवळ कधीपासून आले आहात? तेव्हा कला बोलू लागते की मॅडम तुमचं काहीतरी गैरसमज झाला, माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा तिच्यावरती सरोज मात्र खूप चिडते. तू माझ्या मुलाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करशील पण मी तुला ते तसं करू देणार नाही असं बोलते. अद्वैतला ती म्हणते तू मला खूपच नाराज केला आहे, माझ्या शब्दाच्या बाहेर गेलासच शेवटी असं म्हणत ती त्या रूममधनं बाहेर निघते. तो त्याच्या आईला हाक मारतो पण आई पुढे निघून जाते. मग तो घाई गडबडीत त्याचा चष्मा घेतो आणि आईच्या मागे मागे पळत सुटतो. इकडे मात्र सरोजला खूप राग आलेला असतो की माझा विरोध असतानाही ती मुलगी लग्न करून आबांच्या खातर आपल्या घरात आली. बघता बघता ती त्याच्या रूमपर्यंत आणि आता त्याच्या एकदम जवळ जाऊन पोचली आहे. हे दृश्य तिच्याने पाहावे ना. तिला खूप जेलसही होत आहे की माझा मुलगा माझ्या हातून निसटतोय की काय, म्हणून तिचा संताप होत असतो. आणि मग तितक्यात तिथे अद्वैत आलेला असतो. तो त्याच्या आईला सांगण्याचा प्रयत्न करत असतो तू जे पाहिलं ते अर्धवट आहे, मी तुला पूर्ण गोष्ट सांगतो. मी ना रात्री कोडी सोडवता तिच्या जवळच बसलो होतो. बसता बसता मला तिथे कधी डुकला लागला मला कळलंच नाही. आमच्या दोघांमध्ये तसलं काहीही नाही. पण सरोज म्हणते मी तुला म्हटलं होतं ना त्या मुलीला तुझ्या आयुष्यात स्थान द्यायचं नाही, तिला लवकरात लवकर ह्या घरातनं बाहेर हाकलायचं, पण तू तर आणखीनच तिच्यात गुतत चाललेला. सरोज चिडत असते आणि म्हणते माझ्याच्याने पाहावे ना, ती मुलगी बघता बघता तुला प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहे आणि तूही तिच्या जाळ्यात अडकत चाललेला आहे. गळाला लागतो तसा मासा तूही तिच्या गळाला लागलेला आहे आणि हे तुला समजत नाही, मला दिसतंय ते. तेव्हा तो तिला समजत असतो पण आई त्याचं काहीही ऐकत नाही. मग आई त्याला रागवलेली असते आणि खाली बसून घेते. मग ती बसल्यानंतर अद्वैत तिच्याजवळ जातो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, तिचा हात पकडतो पण ती हात झटकरून टाकते आणि त्याला म्हणते फक्त मग मी सांगते ते ऐकणार असशील तरच मी तुझ्याशी बोलेल, नाही तर बोलणार नाही. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, तू जे सांगशील ते सगळं ऐकायला तयार आहे मी, सांग मी काय करायला हवं. तेव्हा ती सांगते तिला तू रूममधनं काढून टाक आणि पुन्हा त्या रूममध्ये तिला येऊ द्यायचं नाही. ह्या शर्तीवरतीच मी तुझ्याशी बोलेल, नाही तर तुझा माझा आजपासून कायमचा संबंध संपला. आता अद्वैत त्याच्या आईचं सगळं ऐकणार आहे. पुढे तिने आणखी नवीन एक चाल केली. तिने कलाला बोलवून घेतलं, कलाजवळ एक चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीवर तिने लिहिलेलं आहे की माझ्या मुलाच्या अजिबात जवळ जायचं नाही, त्याच्यापासून 4 फूट लांब राहायचं आणि तो जर चुकून तुझ्याजवळ आला तरी तू त्याच्याशी बोलायचं नाही, कसल्याही प्रकारचे संबंध करायचे नाही, त्याची करण्याची इच्छा असली तरी तू त्याला दूर सरसवून द्यायचं. असे काही काही नियम त्याच्यात लिहिलेले असतात. त्या नियमांच्या तिथे सरोज तिला सही करायला लावते. आता सरोजने असा घाणेरडा आरोप लावल्यानंतर मात्र कलाचा संताप होतो. कला ती पूर्ण चिठ्ठी वाचते. इतकं घाणेरडा विचार तुम्ही करू शकतात, एक बाई म्हणून तुम्ही माझ्या बाजूने कधीच विचार केला नाही. माझं मन काय म्हणते, मी काय म्हणते, पण तुम्ही सतत तुमच्या मनाचंच ऐकतात, तुमच्या मनाला हवं तसं बोलतात. कुणाला चप्पल समजतात तर कुणाला काय समजतात. तुमच्या पायाशी तुम्ही सगळ्यांना चोळवून टाकतात. असं कला रागारागाने बोलते. माझ्या चारित्र्यावर एवढा मोठा डाग मी सहन नाही करू शकणार आणि ती चिठ्ठी फाडून ती कला फेकून देते. मग रात्री ती अद्वैतच्या रूममध्ये झोपायला जात नसते. आबा मात्र विचारायला येतात काय झालं आहे, तू इथे का झोपतेस, काही झालेलं आहे का, तू तुझ्या रूममध्ये झोपायला हवं ना, हॉलमध्ये काय करते. तेव्हा ती म्हणते मला नाही जायचं माझ्या रूममध्ये आबा. मग आबा खोदून विचारू लागतात नक्कीच काहीतरी झालं आहे, मला तू सांग, मनमोकळेपणाने माझ्याशी बोल. तेव्हा ती सांगू लागते की सरोज मॅडमने एक चिठ्ठी दिली, ज्या चिठ्ठीवर असं लिहिलेलं होतं की अद्वैत जर जवळ आला तर कुठल्याही प्रसंगात त्याला स्पर्श करू द्यायचं नाही, त्याच्यापासून 4 फूट लांब राहायचं, असे काही काही नियम होते. आणि त्या नियमांचा मला इतका राग आला, इतकं वाईट वाटलं, माझ्या चारित्र्यावर संशय घेतला यांनी, मी जणू त्यांना माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते, म्हणून मला तर त्याच्या रूममध्येही राहायचं नाही. तेव्हा आबांना खूप राग येतो. आबा सरोजला जाब विचारतात. तेव्हा ती म्हणते हो, मीच सांगितलं आहे की तिला माझ्या मुलापासून दूर राहायचं, त्याच्या आसपासही भटकायचं नाही. तेव्हा आबा म्हणतात तुला काय वाटतं का ते दोघं नवरा बायको आहे, जवळ आले काय दूर गेले काय, तुझा काय संबंध त्याच्याशी, तू घातलेली अट मला मान्य नाही आणि एकदम घाणेरडा प्रकार आहे हा, आपल्या घराण्याला शोभतही नाही, हे वागणं मला पटत नाही. तेव्हा सगळेजण तिथून निघून जातात आणि सरोज हे सांगते की मी माझा निर्णय बदलणार नाही, हे दोघं एकत्र राहणार नाही म्हणजे नाही. आणि आईच्या आज्ञा म्हणून अद्वैतही तिचंच ऐकतो आणि रूममध्ये निघून जातो. कलाला म्हणतच नाही की चल रूममध्ये. मग ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते मला तुझा फार अभिमान आहे, तू माझा शब्द पाळला नाहीस, पाळलास.
आणि तो म्हणतो, आई तू जसं सांगते तसं मी करायला तयार आहे, फक्त तू खुश राहिली पाहिजेस. मी तुझं मन दुखवून खुश नाही राहू शकत. तू आनंदी तरच मी आनंदी, असंही तो बोलत असतो. आणि तुला नाही पाहिजे ती मुलगी माझ्या रूममध्ये तर मी नाही येऊ देणार, तुझं वचन मी पाळेल, असंही बोलतो. आणि मग त्याची आई खूप आनंदी होते, म्हणते तू माझ्या शब्दाच्या बाहेर गेला नाही, तू आबांसमोर माझा शब्द पाळलास, ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. आणि गुड नाईट म्हणते आणि मग त्याला म्हणते तूही झोप, मलाही आराम करायचा आहे, असं म्हणून निघून जाते. पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कलाला आबा चहा द्यायला सांगतात, अद्वैतला कॉफी द्यायला सांगतात. पण अद्वैत तिच्या हातची कॉफी घेत नाही. आबा त्याला विचारतात का नाही घ्यायची, तेव्हा तो म्हणतो मी नाही घेणार, मला नको आहे. आबांनी पुन्हा त्याला ठणकावून विचारलं, खरं कारण सांग, का नाही घ्यायची तिच्या हातची कॉफी. तेव्हा ना तो खरं सांगतो, मी आईला वचन दिलं आहे तिच्यापासून दूर राहणार, तिच्या हातचं काहीही खाणार पिणार नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आता हे ऐकल्यानंतर आबांचा संताप होतो. ही कुठली चाल तुझी ग, असं विचारत सरोजशी ते बोलू लागतात. सरोज मात्र तोंड फिरवून घेते. मला हे पटत नाही, नवरा बायकोने वेगवेगळं राहणं, एकमेकाशी न बोलणं ही सासूंनी घातलेली अट, अशी घाणेरडी अट मी आजपर्यंत कुठेही पाहिले नाही. आबांनी एकदम खडे बोल सरोजला ऐकवलेले असतात. सरोज म्हणते मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, माझ्या मुलाच्या आसपासही ही मुलगी भटकली नाही पाहिजे, तिच्या हातचं अन्न पाणी काहीही खायचं नाही, असा मी त्याला नियमच घालून दिला आहे. आणि माझ्या नियमाच्या बाहेर माझा मुलगा गेलेला मलाही चालणार नाही, असंही ती बोलू लागते. आणि ती म्हणते मला ही मुलगी नको होती, फक्त तुमच्या सांगण्यावरून तिला घरात आणलं, बघता बघता तुम्ही माझ्या मुलाच्या बेडरूमपर्यंत तिला पोचवलं, हे मला मान्यच नाही. आणि ती मुलगी जितक्या लवकर हे घर सोडून जाईल तितकं मला जास्त आवडेल, असंही आबांसमोर आज सरोज घडाघडा बोलते. पण आबांना मात्र ह्या गोष्टीचा फार राग येतो. माझ्या शब्दाला काही किंमत नाही, मान नाही, असं म्हटल्यानंतर आबांना फार वाईट वाटतं. आणि आबा तिथून उठून त्यांच्या बेडरूममध्ये जायला निघतात. आणि आबा म्हणतात जर तू ह्या मुलीला आज तुझ्या बेडरूममध्ये नेलं नाहीस तर माझं मरलेलं तोंड पाहशील, असंही अद्वैतला सांगून निघून जातात. आता अद्वैत टेन्शनमध्ये येतो, आबांचा शब्द पाळू की आईचा पाळू. पण आबांचा शब्द मोठा, त्यांचा मान मोठा, तो ठरवतो कलाला बेडरूममध्ये घेऊन जायचं. आणि तो तिला बोलवायला येतो तेव्हा ती म्हणते तुझ्या आईने नकार दिलेला आहे, मी तुझ्या रूममध्ये येणार नाही, त्यांनी खूप माझा अपमान केला आहे, माझं मन दुखवलं आहे. तेव्हा तो तिच्यावर रागवतो. आबांचंही ऐकायला हवं, आबांची BP लो झाली, काय झालं आबांना तर काय करायचं, तेव्हा तू ना माझ्यासोबत चल, असंही तो म्हणतो. पण ती कला तयारच होत नाही. ती म्हणते नाही मी येणार नाही म्हणजे नाही, तुझ्या आईने माझी माफी मागायला हवी तरच मी येईल. तेव्हा तो तिच्यासमोर म्हणतो प्लीज चल ना यार, का बरं अशी करतेस तू, तुला माहिती ना आबांची तब्येत खराब होते, आबांची शपथ घालतो मी तुला, आबांसाठी तरी चल. असं म्हटल्यानंतर कला त्याच्यासोबत जायला तयार होते. आणि तो मग आईच्या विरोधात जाऊन कलाला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो आबांसाठी मी फक्त हे करत आहे, मला माहीत आहे की आईने नाही सांगितलं आहे, तरी पण कलालाही हे माहिती असतं, पण आता आबांच्या शब्दाखातर दोघांना एकत्र राहावंच लागेल, असं म्हणत ते दोघंजणं पुन्हा त्यांच्या बेडरूममध्ये जातात. इकडे अद्वैतला टेन्शन पण आलेलं असतं, उद्या आईला कळलं आणि आई माझ्यावर चिडेल, मग काय करायचं, तिच्याशी काहीतरी बोलावं तर लागेलच, काय बोलावं म्हणून विचार करून रात्रभर ठेवतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न तो करतो. सरोज मात्र फार चिडलेली असते. माझ्याशी एक शब्दही बोलू नको, तू माझ्या शब्दाबाहेर गेल्यासच शेवटी, आबांच्या शब्दासमोर माझ्या शब्दाची किंमत नाही. तेव्हा तो म्हणतो मला पेच प्रसंगात पाडू नका, तुम्ही दोघंही माझ्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे पार्ट आहात, मी कोणाचं ऐकू मला तेच सुचेना. पण आता मी ही निर्णय घेतला आहे की कला माझी बायको आहे, मला हे समजायलाच हवं. आता माझी बायको माझ्या बेडरूममध्ये नाही राहणार तर कुठे राहणार, समाजाला मी काय तोंड देऊ, मलाही समाजासमोर काहीतरी सांगावं लागेलच ना. म्हणून मी आता निर्णय घेतला आहे कला इथून पुढे माझ्या बेडरूममध्येच राहील, बाहेर कुठेही जाणार नाही, अगदी तू सांगितलं तरी जाणार नाही, असं म्हणत जवळजवळ आईने घातलेला नियम त्याने मोडून काढला. पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.